ठेवली पाहिजे, हे सगळं तुम्हाला आजच्या क्लासमध्ये या ठिकाणी कळून जाईल. ठीक आहे. सो मी रेकॉर्डिंगला लगेच घेतो, 1 मिनिट फक्त. ओके, ठीक आहे. आवाजाचा इको वगैरे आला तर मला लगेच सांगा, म्हणजे मला त्या दृष्टिकोनातून तुम्हाला सांगता येईल. ठीक आहे. तर मी या ठिकाणी रेकॉर्डिंग करायला घेतला बघा आजचा क्लास. आज 21 एप्रिल आहे. तर विषय काय बघा आता, तर तुम्हाला स्टार्ट करायचं आहे फॉरेक्सचं ट्रेडिंग. फॉरेक्स पहिले हे करायचं आहे का ते सांगतो तुम्हाला. कशासाठी फॉरेक्स ट्रेडिंग करावं लागते, का करावं लागते, त्याचं पहिलं रिझन समजून घ्या. किंवा मी गेली 12 वर्ष झालं निफ्टीमध्ये ऑप्शन्समध्ये ट्रेड करतोय. तर मी तुम्हाला स्वतः पहिलं मी कुठल्या प्रकारचे सुरुवातीला ट्रेडिंग करत होतो, त्यानंतर माझं ट्रेडिंगचे जे गिअर्स आहेत ते मी कशा प्रकारे शिफ्ट केलेले आहेत, ते पण मी तुम्हाला या ठिकाणी एकदा पटापट एक्सप्लेन करून सांगतो की कशा प्रकारे काळ बदलत गेल्यानंतर आपल्याला स्वतःला आपलं मॉडेल जे आहे ते चेंज करावं लागतं. तर मी माझी जी जर्नी ट्रेडिंगची आहे ती चालू केली होती 2012 साली. आता 2012-13 आय थिंक असावं ते, त्या वर्षी मी हे स्टार्ट केलं होतं. कोणालाही घरच्यांना मी माहीत पडू दिलं नव्हतं की मी हे करतो म्हणून, कारण मला कम्प्युटरचा यूज चांगल्या प्रकारे करता येत होता. म्हणून मी शेअर मार्केट करत होतो. हेच मेन रिझन होतं, बाकी रिझन कुठलं काही नव्हतं. तर कम्प्युटर मला चांगलं करता येतो, मुंबईमध्ये मी शिकलेलो होतो आणि थोडंसं बॅकग्राऊंड माझं त्या साईडचं असल्यामुळं मला मार्केटचं थोडीफार माहिती अगोदरच मिळालेली होती. माझे काही मित्र ब्ल्यू चिप इंडिया नावाच्या कंपनीत कामाला होते. जर तुम्ही पंढरपूरमध्ये असाल आणि पंढरपूरचे जे एस टी स्टँड आहे त्याच्यावरच्या बाजूला ब्ल्यू चिप इंडिया नावाची कंपनीचं ऑफिस आहे बघा. आणि बऱ्याच शहरामध्ये पण ब्ल्यू चिप इंडिया नावाची कंपनी आहे, जे की म्हणजे ब्रोकरच थोडक्यात सारखं ते काम करतात. आता इथं ज्यावेळेला मी चालू केलं त्यावेळेला मी सुरुवात केली होती इंट्राडेपासून. तर इंट्राडे जे मी करायचो ते इंट्राडे करायचो मी फक्त स्टॉक्समध्ये, लक्षात राहू द्या, स्टॉकमध्ये इंट्राडे करायचो. आता हे स्टॉक इंट्राडे का करायचो आणि ते का परवडायचं तुम्हाला सांगतो. तर स्टॉक इंट्राडे जे होतं ना ते 2012 पासून ते बघा 2012 ते 2020 या काळामध्ये याच्यामध्ये जे मार्जिन तुम्हाला मिळायचं ते होतं 20x to 40x. एक मिनिट, ठीक आहे. 20x to 40x म्हणजे मार्जिन मिळायचं. जे आपले रेग्युलेटेड ब्रोकर असतात, म्हणजे अपस्टॉक, झिरोदा, एंजल वन, शेअर त्यावेळेला खूप जास्त फेमस होता. SMC म्हणून एक खूप फेमस होता. एंजल वनचे नाव एंजल ब्रोकिंग होतं पूर्वी, ते फेमस होतं. आणि काय काय इरेग्युलेटेड ब्रोकर होते जे की साऊथमधनं असायचे ब्रोकर. बरेचसे साऊथमधले ब्रोकर्स मी यूज करायचो. ते 40x 50x पर्यंत मार्जिन प्रोव्हाइड करायचं. आता 40x 50x म्हणजे काय तुम्हाला समजावून सांगतो. सपोज तुमच्याकडे जर 100 रुपये असतील, 100 रुपये, किंवा तुमच्याकडे 1 रुपया असेल तर तुम्हाला जर 20x आहे ना तर 20 रुपये ट्रेड करायला मिळतील. जर तुमच्याकडे 1000 रुपये असतील तर तुम्हाला त्याच्यावरती 1000ला तुम्हाला 20,000 रुपये मिळतील ट्रेड करण्यासाठी. फक्त स्टॉक्समध्ये इंट्राडे करायला एवढे मार्जिन मिळायचं. त्याच्यानंतर सपोज की तुमच्याकडं आता आपल्याकडे ट्रेड करणारे किती असतात, 10,000 करतात. तर 10,000वरती तुम्हाला या ठिकाणी 10,000 जर असतील तर तुम्हाला मिळणार किती या ठिकाणी, 10,000वरती 2 लाख रुपये. आता 10,000वर जर 2 लाख रुपयाचं ट्रेड मिळेल तर 2 लाखाची तुम्हाला प्रॉफिट लॉस. तुम्हाला सांगा की इंट्राडेमध्ये 2%ची मुवमेंट आरामात सापडते आपल्याला. मग एखादा स्टॉक घेतला त्यामध्ये तुम्ही 2% प्रॉफिट काढला तर काय होईल, 2 लाखाचे 2% किती होतात, या ठिकाणी 2,000 रुपये. तर लगेच बसल्या बसल्या 4,000, सॉरी 2 लाखाचे 2% होतात 4,000 रुपये. तर बसल्या बसल्या लगेच 3-4 हजार फायदा किंवा 3-4 हजार नुकसान. आणि इन्व्हेस्टमेंट किती आहे, 10,000. म्हणजे 10,000वर 3-4 हजार काढलं, लोक खुश असायचे, मी पण खुश असायचो. तर हे चालू होतं 2012 ते 2017-18 पर्यंत पकडा जास्तीत जास्त. त्याच्यानंतर कळलं की म्हणजे 2016 पासून एक ट्रेंड आला की कमोडिटी मार्केट जे आहे ना ते एक न्यूट्रल रेंजमध्ये चालतं. तेव्हा कमोडिटी मार्केटमध्ये थोडंसं ट्रेड करायला पाहिजे आपण. ज्याला नोटबंदी झाली, नोटबंदीनंतर कमोडिटी मार्केटकडे लोक जरा शिफ्ट व्हायला लागली. कारण हळूहळू सरकारचं लक्ष मार्केटकडे गेलं, तोपर्यंत मार्केटकडे सरकारचं लक्ष अजिबात नव्हतं. मग याच्यामध्ये कमोडिटीकडे मी शिफ्ट झालो. तर कमोडिटीमध्ये माझ्या रडारवरती होतं ते म्हणजे क्रूड ऑइल. आता जी लोक माझ्याकडे 2018, 19, 20 या 3 वर्षात शिकायला होती त्यांना सर्वांना माहिती आहे की आपण ट्रेड कशामध्ये जास्त करायचो. तर क्रूड ऑइल आणि NG म्हणजे नॅचरल गॅस याच्यामध्ये खूप जास्त आपण ट्रेडिंग केलेलं आहे. आणि याच्यामध्ये साऊथवाले ब्रोकर आपण यूज करायचो जिकडे आपल्याला मिळायचं 40x मार्जिन. आता 40x मार्जिन म्हणजे काय असायचं, जसं की आता हे खूप जास्त म्हणजे काही लाखातली गोष्ट आहे क्रूड ऑइलमध्ये ट्रेड करणं म्हणजे. पण क्रूड ऑइलचा एक लॉट फक्त 5,000 रुपयामध्ये मिळायचा. आणि त्याच्यावरती बघा ते 30 पॉईंटची रॅली त्याच्यामध्ये व्हायची जास्तीत जास्त. म्हणजे 2 ते 2,500 रुपये फायदा किंवा 2 ते 2,500 रुपयाचं नुकसान व्हायचं 5,000 रुपयाच्या कॅपिटलवरती. म्हणजे 5,000 रुपये घेऊन ट्रेडला उतरा पाडायचो. तुम्हाला मी 2,000चा फायदा तर आरामात कमवून देईल इंट्राडेमध्ये. आणि संध्याकाळच्या वेळेला ट्रेड करायचं, दिवसा करायची गरज नाही. नंतर नॅचरल गॅसमध्ये फक्त 2,500 रुपये लागायची, म्हणजे 25 रुपये लागायचे. आणि फायदा 1,000 रुपये प्रॉफिट किंवा 1,000 लॉस. अशा पद्धतीने प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट करून आपण त्या ट्रेड करायचो. तर हे खूप जास्त ट्रेडिंग मी केलं होतं.
त्याच्यानंतर याच्यामध्ये मला नाईलाजानं शिफ्टिंग करावं लागलं बिकॉज ऑफ गव्हर्नमेंट्स रूल्स अँड रेग्युलेशन्स. कारण हे मला सोडायची इच्छा अजून आत्ता पण नाही. आता पण वाटतं की जर क्रूड ऑईल सरकारने चालू केलं तर मी परदेशी त्यामध्ये जाऊन ट्रेड करेल. आता हे क्रूड ऑईल नॅचरल गॅस मी बंद का केलं ट्रेडिंग करायचं किंवा कमोडिटी बंद का केलं याचं पण तुम्हाला मी रिझन या ठिकाणी एक्सप्लेन करतो. म्हणजे काळानुसार आपल्याला ट्रेडिंग कसं बदलतं हे तुमच्या प्रॉपरली लक्षात येईल आणि बदलणं पण खूप गरजेचं आहे ते पण लक्षात येईल. तर या ठिकाणी क्रूड ऑईल आणि NG म्हणजे नॅचरल गॅस हे ट्रेडिंग बंद करायचं कारण म्हणजे सेबी जी आपली रेग्युलेटर आहेत त्यांनी एक रूल बनवला की या ठिकाणी जे मार्जिन आहे ना तुम्ही 4x वर मार्जिनच द्यायचं नाही. 4x to 5x वर मार्जिन द्यायचं नाही. मग जिथं आम्हाला इथं 40x मार्जिन मिळायचं ते 5x वरती आलं. म्हणजे जो नॅचरल क्रूड ऑइलचा एक लॉट 5,000 रुपयामध्ये मिळायचा तो आता सध्या 2 लाख रुपयाला मिळतोय. तर तो एवढं महाग झाल्यामुळे आम्ही त्याच्यातलं ट्रेडिंग पूर्णपणे हळूहळू 2020 पासून पूर्णपणे बंद करून टाकलं. नॅचरल गॅस पण बंद झाला, क्रूड ऑइल पण बंद झाला, त्यामुळे तिकडचं ट्रेडिंग पडलं बंद. आणि त्याचबरोबर स्टॉक्समध्ये जे ट्रेड करायचो त्याच्यातचं पण मार्जिन त्यांनी बंद करून टाकलं. तर ते पण 5x मिळायचं ते पण जवळजवळ तुम्हाला सांगतो 5x वरून डायरेक्ट मार्जिन ते आलं आम्हाला. म्हणजे 25x वरून ते मार्जिन डायरेक्ट किती मिळालं तर फक्त 4x 5x वरती आलं. आता हे मार्जिन बंद झाल्यामुळं ट्रेडिंग कुठं करायचं, इंट्राडे ट्रेडिंग करून रोजच्या रोज पैसे कमवायचे आपल्याला, तर ते कुठं करायचं. तर त्याच्यानंतर 2020 म्हणजे कोविडच्या काळामध्ये सर्वांना शिफ्ट व्हावं लागलं ऑप्शन्समध्ये. त्याच्यापूर्वी मी ऑप्शन्स ट्रेडिंग करायचो पण मला वाटायचं की ऑप्शनमध्ये रिस्क घेण्यापेक्षा डायरेक्ट स्टॉक्समध्ये जाऊयात ना, प्रीमियम डिके नको आहे आपल्याला. पण इकडं नाईलाजानं आपण ऑप्शन ट्रेडिंग चालू केलं. सो ऑप्शन ट्रेडिंगचा जो काळ निघाला तो होता 2020 पासून ते 2025 पर्यंत. 2024 पकडा टेक्निकली. या काळात ऑप्शन ट्रेडिंगचा पीक झाला. म्हणजे प्रत्येक माणसाने प्रत्येक 10पैकी एका माणसाने ऑप्शन ट्रेडिंगमध्ये ट्राय केलं भारत देशामध्ये. प्रत्येकाला वाटायला लागलं की ऑप्शन ट्रेडिंगमध्ये निफ्टी बँक निफ्टी कॉल ऑप्शन करूयात, सेन्सेक्सचे कॉल ऑप्शन करूयात. त्याच्यानंतर उरली कसर जी आहे ती टेलिग्राम ग्रुपवाल्यांनी भरून काढली. टेलिग्रामवरती भरमसाठ ग्रुप झाले, त्यावरती कॉल दिले गेले, त्या लोकांनी कॉल देऊन पैसा कमवला. आणि इकडं लोकांची मात्र अकाउंट साफ होत गेली. खूप लोकांनी ॲव्हरेज 50,000, 1 लाख, 2 लाख, 10 लाख असे लॉसेस घेतले. बऱ्याचशा लोकांनी ऑप्शन ट्रेडिंगच्या आता सुसाईड करायची वेळ त्यांच्यावरती आली. तर खूप वाईट परिस्थिती लोकांची झाली ऑप्शन ट्रेडिंगमुळे. आता हे ऑप्शन ट्रेडिंग झाल्यानंतर 2024च्या एंडिंगलाच आमच्या लक्षात आलं की ऑप्शन ट्रेडिंगमध्ये काय पैसे बनवणं शक्य नाही. त्यानंतर मी ॲस्ट्रोच्या काही स्ट्रॅटेजी डेव्हलप केल्या 2024 साली. त्याच्या बेसिसवरती मी ट्रेडिंग केलेलं 2025-26ला. माझं ट्रेडिंग खूप ॲक्युरेट आहे. बट विषय काय बघा, तर विषय असा आहे की आज सेन्सेक्समध्ये मी एक ट्रेड केला होता ज्याच्यामध्ये मी कम्प्लिटली टॉप टू कट मुवमेंट पकडलेली आहे. म्हणजे मी एंट्री घेतल्यापासून ते एक्झिट होईपर्यंत सेन्सेक्समध्ये जो ट्रेड मी केलेला आहे आज, आता माझ्याकडे त्याचं डिटेल नाही केलेला, तर सेन्सेक्समध्ये आज 120 पॉईंटची मुवमेंट मी पकडलेला आहे. ॲट द मनीचा बाय केला होता. ॲट द मनी म्हणजे काय, चिकटलेला ऑप्शन घेतला होता जवळचा, जो की 40 पॉईंटवाला काही इन द मनीमध्ये गेला लगेच. म्हणजे मी ॲट द मनीचा ऑप्शन घेऊन त्याला इन द मनीमध्ये ढकलणं हे आपलं टार्गेट असतं. ते झालं की आपल्याला प्रॉफिट होतं. 120 पॉईंटच्या मुवमेंटला मला फक्त या ठिकाणी 50 पॉईंट मिळाले आहेत, म्हणजेच 1,000 रुपये मिळाले आहेत फक्त. ॲक्च्युली 120 पॉईंटच्या मुवमेंटला मला 80 पॉईंट अपेक्षित आहेत, एवढे मला मिळायला पाहिजेत. पण मिळाले किती, फक्त 50 पॉईंट. हे का होते तर इंट्रेन्सिक व्हॅल्यू आणि टाईम व्हॅल्यू याच्यामुळे होते. आणि हा ट्रेड माझा उद्या पण राईट जाणार आहे. हा ट्रेड मी काल घ्यायचा होता. काल दिवसभर होल्ड करून त्याला मी आज पण होल्ड करायचं, उद्या पण होल्ड करायचं आहे, एवढा तो परफेक्टली जातोय. पण मी त्या ट्रेडमध्ये प्रॉफिट नाही काढू शकत. कारण का, तर त्याला जर उद्या मी होल्ड केला तर उद्या एक्सपायरी येते लगेच गुरुवारी सेन्सेक्सची, त्यामुळे त्याचा प्रीमियम डिके खरा तर उद्याच प्रीमियम डिके असतो आणि परवा दिवशी याच्यापेक्षा जास्त प्रीमियम जाणार आहे. सो ह्याच्यामधला मेन जो ऑप्शन ट्रेडिंगमध्ये लॉस होतोय त्याला आपण म्हणतो प्रीमियम डिके. ओके, प्रीमियम डिके ही सगळ्यात घातक कॉन्सेप्ट आहे. काय आहे प्रीमियम डिके, म्हणजे जन्मलेला माणूस मरणार, जसं शाश्वत सत्य आहे तसंच एखादा आलेला ऑप्शन झिरोच होणार हे शाश्वत सत्य आहे. तुमची ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी टेक्निक किती राईट असू द्यात, पण तुम्ही डिकेला जर हलक्यात घेतलं, ज्याला प्रीमियमचं घट होणं म्हणतात, तर तुमचा ऑप्शन ट्रेडिंगमध्ये लॉस हा कन्फर्म आहे. म्हणजे 100चा ऑप्शन तुम्ही बुधवारी बाय केला, त्याला सोमवारपर्यंत होल्ड केला, तुम्ही काहीच करू नका, असाच 5 रुपये 10 रुपयाला येऊन जाईल. हे होते ऑप्शन्समध्ये. म्हणजे ऑप्शन्समध्ये ट्रेड बरोबर केले तरी पण लॉस व्हायची शक्यता जास्त आहे. मग हा इश्यू सॉल्व्ह कुठं करायचा आहे बघा, हे सगळं जे प्रॉब्लेम आपले आहेत, ठीक आहे, हे सगळे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायसाठी एक वेगळं काहीतरी करायला पाहिजे. मग आपल्याकडे पर्याय कोणकोणते अवेलेबल आहेत बघा. तर पहिला पर्याय येतोय तो म्हणजे स्टॉक्समध्ये इंट्राडे करणं. आता तिकडं 4x मार्जिन आहे, त्यामुळे कॅपिटल मोठं लागणार आणि त्यामुळे रिटर्न खूपच कमी मिळणार. मग ह्याच्यामध्ये एक चांगली पद्धत निघून येते, ती म्हणजे फॉरेक्समध्ये ट्रेड जाऊन करणं. आता फॉरेक्स म्हणजे काय, ह्याचा ट्रेड काय करायचं, याच्यामध्ये 2च ॲसेटमध्ये ट्रेड करायचं आहे, गोल्ड आणि सिल्वर. बरेचसे लोक इकडे बिटकॉईन पण करतात, तर आपण BTC पण करूयात या ठिकाणी.
गोल्ड, सिल्वर आणि बिटकॉइन या 3मध्ये ट्रेड करायचं आहे. फापड पसायला जायचं नाही आहे. अशा हजारो ॲसेट आहे तिकडं. बऱ्याचशा पेअर वगैरे काय 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 कशामध्ये पण लोक ट्रेड करू शकतात. पण आपल्याला ट्रेड कशात करायचं आहे? फक्त गोल्ड आणि सिल्वरमध्ये. त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त फोकस करायचा तुम्हाला फक्त गोल्डवरती. आता तुम्हाला फक्त गोल्ड एका ॲसेटला जर तुम्ही पकडलं आणि त्याच्यावरती जर रोज इंट्राडे ट्रेड केला तर इकडं विषय कसा आहे बघा. इकडचं मार्जिन आहे 1:1000. 1:1000 म्हणजे 1 रुपयाला 1000 मिळतात. म्हणजे जर तुमच्याकडे 1000 रुपये असतील तर 1,00,000 रुपयाचा ट्रेड तुमचा बसतोय. 1000वर 1,00,000 रुपयाचा ट्रेड बसतोय. पैसे डबल करण्याचा जो प्रकार आहे ना तो इकडं नॉर्मल आहे. सहज डबल होतात. काल तुम्ही माझे ट्रेड बघितले असतील. व्हिडिओ बघा मी इंस्टाला टाकलेला आला ग्रुपवरती. तर तिथं पण बघा मी विदिन 2 to 3 मिनिटामध्ये पैसे डबल केलेले आहेत त्या ठिकाणी. तर 2 ते 3 मिनिटामध्ये 10, 15, 20 मिनिटामध्ये इकडे पैसे डबल होतात. म्हणजे तुम्हाला जर गोल्डमध्ये ट्रेड करायचं आहे तर मिनिमम किती रुपये लागतात त्यामध्ये इन्व्हेस्ट करायला? तर त्यामध्ये लागतात फक्त $10. तर $10 म्हणजे किती? 1000 रुपये. $1 म्हणजे 100 रुपये मोजायचं म्हणजे सोपं जाते मोजायला आपल्याला. तर या ठिकाणी $10 फक्त तुम्हाला लागतात एक ट्रेड करायसाठी गोल्डमध्ये म्हणजे 1000 रुपये. सगळ्यात छोट्या लॉटनी सुरुवात करायसाठी. आणि ह्याच्यावरती प्रॉफिट किती होऊ शकतो? तर प्रॉफिट होऊ शकतो तुम्हाला 7, 8 ते जास्तीत जास्त $12. त्याच्यापेक्षा पण जास्त होऊ शकतो पण कमीत कमी मी सांगतोय की ॲव्हरेज. सो ॲव्हरेज तुम्हाला 7, 8 ते $10-12 होतात. म्हणजे $10ला $10 सहजच आहेत. आणि विदिन पकडा की अर्धा तासात सहजासहजी होऊन जातं. पण याच्यामध्ये तुम्ही जशी लॉट्स वाढवत जाल तसं तसं मोठा मोठा प्रॉफिट पण तुम्हाला होऊ शकतो. हे आहे मुख्य रिझन ह्याच्यामध्ये उतरण्याचं. मग सध्या लोक हे करत का नाहीत? तर न करायचं कारण आहे लीगल इलिगल. तर लीगल इलिगलचा विचार डोक्यातनं पूर्णपणे डिलीट करून टाका. शिफ्ट डिलीट करून टाका रिसायकल बिनच्या बाहेर. आता ह्याच्यामध्ये करायचं रिझन मेन काय आहे किंवा लीगल इलिगलचा इश्यू आपण कसा सॉल्व्ह करू शकतो? तर त्यासाठी बघा आपल्याला करायचं आहे काय की तुम्हाला ना याच्यामध्ये ब्रोकर जे आहेत जसे की आपण स्टार ट्रेडरचं तुम्हाला मी नाव सांगितलं. स्टारमध्ये तुमचं अकाउंट काढून घ्या. त्या ठिकाणी तुमचे पैसे ॲड आणि विड्रॉलचा जो विषय आहे तो आपला ब्रोकर स्वतःवरती घेतो. ते तुम्हाला ॲड आणि विड्रॉल करून देतील. तुम्हाला पैसे त्यामध्ये ॲड करायचे आहे तर तुम्हाला 10,000, 20,000, 15,000, 30,000 रुपये ॲड करायला आणि तेवढेच पैसे विड्रॉल करायला कुठलाही प्रॉब्लेम नाही. तुम्ही नॉर्मल UPIच्याद्वारे ॲड करू शकता, विड्रॉल करू शकता. फक्त एकच कारण तुम्हाला एकच एक सेफ्टी याच्यामध्ये घ्यायची आहे की जी तुम्ही बँक अकाउंट त्याला जोडाल. ठीक आहे. बँक अकाउंट म्हणजे UPI आपण जे जोडतोय Google Pay, फोनपे ते फक्त बँक अकाउंट तुमचं प्रायव्हेट बँकेत असलं पाहिजे. गव्हर्नमेंट बँकेत लावू नका. ठीक आहे. तर प्रायव्हेट बँकेत तुमचं अकाउंट असलं पाहिजे. प्रायव्हेट बँक कुठली बघा? HDFC बँक, ॲक्सिस बँक, ICICI बँक, IDFC बँक. या बँकांमध्ये तुमचं प्रायव्हेट कोणत्याही बँकेत तुम्ही अकाउंट काढा. गव्हर्नमेंट बँकेत अकाउंट तेवढं यूज नका करू. ठीक आहे. तर प्रायव्हेट बँकेमध्ये तुम्ही अकाउंट काढलं तुमचं फ्रीज व्हायचा चान्स खूप कमी झाला आणि तुम्ही 20-30,000 रुपये ॲड विड्रॉ करा. काहीही इश्यू येणार नाही. आता बायचान्स तुमचं अमाऊंट जरी 1,00,000, 1,50,000 रुपयेचं प्रॉफिट तुम्ही कमवलं जे की खूप लोक कमवतात. म्हणजे $100-200 स्टार्ट करून त्याचे $1,500 करणारे खूप आहेत. $100 म्हणजे 10,000 म्हणा, $200 म्हणजे 20,000 म्हणा, 20,000 टाकून त्याचे 1-1.5 लाख रुपये करणारे खूप लोक आहेत. जर तुमची अमाऊंट 1.5 लाखच्या अबव असेल फक्त तुमचा ID माझ्या अंडर खाली असणं गरजेचं आहे तर ही गोष्ट होईल. तुमची अमाऊंट 1.5 लाख रुपयाच्या वर असेल तर तुम्हाला मॅन्युअली विड्रॉल मिळेल आपल्या कंपनीकडून. मॅन्युअल विड्रॉल म्हणजे काय? तुम्हाला पाहिजे कॅश तर कॅशमध्ये पैसे मिळतील तुम्हाला. फक्त डॉलरचा रेट 92च्या ऐवजी 100 पकडतात ते लोक. कारण 92 तर 100 म्हणजे 8 रुपये एक्स्ट्रा घेतात पर डॉलरला. समजा तुम्ही $1,000चा विड्रॉल घेताय तर ते 8 रुपयाच्या हिशोबानं एक्स्ट्रा चार्ज करतील थोडेसे. म्हणजे पकडा की 800-900 1 लाखाला 8,000 रुपये, 6,000-7,000 रुपये ते लोक चार्ज लावतील तुम्हाला 1 लाख रुपयाच्या कॅशला. 2 लाख रुपयाचा कॅश जर तुम्हाला पाहिजे तर 16,000 रुपये तुम्हाला मिळतील. म्हणजेच थोडक्यात सांगण्याची गोष्ट काय की तुमचा ॲड विड्रॉलचा विषय सगळे ब्रोकर लोक मॅन्युअल लेवलवरती तुम्हाला करून देतात. इकडं पण तुम्हाला मॅन्युअल विड्रॉल मिळून जाईल. तुम्हाला फोनपेला पाहिजे फोनपेला मिळेल, कॅश पाहिजे कॅश. पण अमाऊंट मोठी असणं गरजेचं आहे. छोटी अमाऊंट तुम्ही UPIने ॲड विड्रॉल करा, काही प्रॉब्लेम येणार नाही. प्रायव्हेट बँकेतून करा. अजून माझ्याकडे काय आयडिया आहेत पैसे ॲड आणि विड्रॉल करायच्या, काय काय UPI ॲप आहेत त्याच्यातून तर अजून सेफ्टी चांगली आहे. म्हणजे पैसे ॲड आणि विड्रॉल, डिपॉझिट विड्रॉलचा कुठलाही प्रॉब्लेम नाही. याच्यामध्ये तुम्ही लीगल पद्धतीने हे राईट पद्धती, लीगल म्हणता येणार नाही पण राईट पद्धतीने हे तुम्ही करू शकता. आता हे करायचं कसं, याची सुरुवात कशी करायची, फर्स्ट स्टेप काय, सेकंड स्टेप काय, थर्ड स्टेप काय, ते तुम्हाला सगळ्या स्टेप बाय स्टेप इकडे मी गोष्टी सांगतो. आता या क्लासचा व्हिडिओ पण रेकॉर्ड होतोय. आवाजाची क्लिअरिटी थोडी कमी राहणार आहे मोबाईलवरती रेकॉर्ड असल्यामुळं, पण मी व्हिडिओ यूट्यूबवरती तो अपलोड करून देईन. तर स्टार्ट करण्यासाठी काय करायचं आहे, पहिलं पाऊल कुठून टाकायचं आहे, सर काहीच यातलं माहीत नाही आहे, कशी सुरुवात करू, काय करू, एकदम तुम्हाला सोप्या पद्धतीने मी ट्रेड करून सगळं दाखवतात की कशा प्रकारे स्टार्ट करायचं आहे. तर सगळ्यात पहिलं आपल्या ग्रुपवरती लिंक आलेली आहे. मी ऑलरेडी तुम्ही ज्या ग्रुपला जॉईन आहात त्या ग्रुपवरती आपण स्टार ट्रेडरची लिंक आलेली आहे. तिथून पहिलं अकाउंट ओपन करायचं आहे. अकाउंट ओपन करायला काही प्रॉब्लेम आला मला व्हॉट्सअप मेसेज करा. तुमचा अकाउंट ओपनिंगसाठी तुम्हाला मी एक असिस्टंट देईल जे की तुमचा अकाउंट प्रॉपरली ओपन करून तुम्हाला मिळून जाईल.
तर सगळ्यात पहिलं तुमचं अकाउंट तुम्हाला ओपन करायचं आहे स्टार ट्रेडरमध्ये. आता स्वतःच मनानं तुम्ही करायला जाऊ नका. ॲप गुगलवरून सर्च करून किंवा प्ले स्टोअरवरून ॲप डाउनलोड करून आपल्या लिंकच्या अंडर खाली ओपन केलं तर मी तुम्हाला हेल्प करू शकतो, कारण तुम्ही माझ्या अंडर क्लायंट आहात म्हणून सांगतो की लिंकवरून ओपन करायचं. नंबर 1. आता स्टार ट्रेडरमध्ये अकाउंट ओपन केल्यानंतर एक ॲप आहे ज्याचं नाव आहे MT5 मेटा ट्रेडर 5. हे बघा, ॲपचं नाव आहे मेटा ट्रेडर 5. आता या मेटा ट्रेडर 5 तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे गुगल क्रोमवरून. प्ले स्टोअरवरती हे ॲप नाही, गुगल क्रोमवरून APK फाईल डाउनलोड करायची आहे. गुगल क्रोमला कशी डाउनलोड करायला दाखवतो तुम्हाला बघा. तर एकदम सोपी स्टेप आहे ही डाउनलोड करायसाठी. तुम्हाला तुमच्या ब्राउझरवर यायचं आहे बघा. मी ब्राउझरवरती या ठिकाणी आलेलो आहे आणि ब्राउझरवर आल्यानंतर काय करायचं आहे तर हे गुगल आलं. गुगलमध्ये तुम्ही टाईप काय कराल MT5 डाउनलोड. मी सर्च केलं बघा इकडं MT5 डाउनलोड करायचं आणि त्याच्यानंतर याला सर्च करायचं. आता हे सर्च केलं तर जी पहिली लिंक या ठिकाणी येते बघा, डाउनलोड मेटा ट्रेडर 5 ट्रेडिंग प्लॅटफॉर्म, याच्यावरती सिंगल क्लिक करायचं. याच्यावरती सिंगल क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बरेचसे ऑप्शन आहेत, पण इथं तुम्हाला काय करायचं आहे डाउनलोड APK फाईल असं तुम्हाला हे यूज करायचं. डाउनलोड APK फाईल ही फाईल तुमच्या क्रोममधून डाउनलोड होऊन जाईल, क्रोम ब्राउझरमधून. नंतर याला इन्स्टॉल करा. नॉर्मल आपण ॲप इन्स्टॉल करतो तसं हे इन्स्टॉल होऊन जाईल. इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला हे ॲप जे आहे ते दिसेल कुठं तुम्हाला बघा, इथं मेटा ट्रेडर 5 अशा प्रकारचं हे लोगो आहे बघा. अशा प्रकारचं ॲप तुमच्या इथं येऊन जाईल. आता एक गोष्ट या ठिकाणी तुम्ही समजून घ्या की हे मेटा ट्रेडर 5 किंवा MT5 म्हणजे काय आहे, नेमकं ह्याचा विषय काय MT5चा. तर MT5चा विषय काय बघा, तर MT5 एक आहे टर्मिनल. आता हे टर्मिनल म्हणजे काय असतं, तर हा एक प्लॅटफॉर्म आहे, एक मध्यस्थी आहे. याच्यावरती तुम्ही मल्टिपल ब्रोकरचे अकाउंट कनेक्ट करू शकता. याचं काम आहे स्पीडमध्ये बाय सेल करायला मदत करणं. म्हणजे तुमचं अकाउंट XMमध्ये असेल, XNS नावाच्या ब्रोकरमध्ये असेल, OctaFX नावाच्या ब्रोकरमध्ये असेल किंवा स्टार ट्रेडरमध्ये असेल किंवा अजून XYZ ABCD नावाचे बरेचसे ब्रोकर आहेत, तिकडं तुम्ही अकाउंट काढलं फॉरेक्स मार्केटचं, तर ते अकाउंट तुम्हाला मेटा ट्रेडर 5ला किंवा MT5ला कनेक्ट करायचं असतं. कनेक्ट करायची पद्धत अतिशय सोपी आहे, खूप म्हणजे खूप सोपी आहे पद्धत. एकदा तुम्ही त्याला कनेक्ट केलं का तुम्ही मेटा ट्रेडर 5मध्ये ट्रेड केला की तो ट्रेड डायरेक्ट तुमच्या मेन ॲपमध्ये जाऊन पडतो. तिथूनच डायरेक्ट तुम्हाला तिथं दिसायला चालू होतं. म्हणजे मेन ॲपचं काम फक्त काय डिपॉझिट आणि विड्रॉल करणं. ट्रेड करायसाठी मेटा ट्रेडर 5ला यायचं आहे. कारण का, तर मेटा ट्रेडर 5मध्ये स्पीड आहे, फास्ट आहे, रिलायबल आहे, यूज करायला सोपं आहे. त्याच्यामुळे आपण मेटा ट्रेडर 5चा या ठिकाणी यूज करतो. आता हे मेटा ट्रेडर 5 ॲप आपण या ठिकाणी ओपन करून घेऊयात. याला ओपन केल्यानंतर तुमच्याकडे असा काही असायचा प्लॅटफॉर्म येऊन जातो. मोबाईलवरती ॲक्च्युली खूप चांगलं, तर टॅबवरती हे व्यवस्थित येत नाही. ठीक आहे, इथं अकाउंट नावाच्या सेक्शनमध्ये आलो. इथं तुम्हाला डेमो लावायचं आहे. हे बघा, हे अकाउंट सेक्शनला तुम्ही आला, खालच्या बाजूला वरती प्लस आयकॉन दिसतोय, या प्लस आयकॉनला जायचं. 1 नंबरचा ऑप्शन होतोय मेटा कोड्स. खाली हे तुमच्याकडे दिसते ना स्टार ट्रेडर XM, हे तुमच्याकडे येणार नाही. मेटा कोड्स नावाचा 1 नंबरचा ऑप्शन येतोय, त्या मेटा कोड नावाच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. इथं सगळ्या तुमच्या डिटेल भरायच्या आहेत. जसं डेमो अकाउंटला क्लिक करा, सगळ्या डिटेल भरा, नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, जीमेल बिमेल सगळं भरा आणि याला ओके करून टाका एकदाच. ओके केलं का तुमचं अकाउंट झालं तयार. आता अकाउंट तयार झालं का तुम्हाला डायरेक्ट बघा इथं कोड आणि चार्ट्समध्ये येऊन डायरेक्ट ट्रेड मारता येतात. आता गोल्डमध्ये फॉल चालू आहे तर आपण डायरेक्ट गोल्डला या ठिकाणी सेल करू शकतो. ठीक आहे, तर बघा आता हे बघा, ही अशा प्रकारे इथं विंडो माझी आलेली आहे. आता हे गोल्ड प्लस सेल करू शकतो, हे असं करू शकतो. आता या ठिकाणी कशा प्रकारे पुढं काय करायचं बघा. तुमचं अकाउंट या ठिकाणी स्टार्ट झालेलं आहे, MT5ला अकाउंट कनेक्ट झालेलं आहे. आता मी याचा व्हिडिओ ऑलरेडी बनवून यूट्यूबला अपलोड करून टाकलेला आहे की कशा प्रकारे हे MT5चा ॲप कनेक्ट करायचं आहे, काय प्रोसेस आहे, बनवलेलं आहे. आत्ता पण मी सांगितलेलं आहे, हे पण रेकॉर्डिंग होते आपल्यावर, तर हे पण तुम्हाला दिसून जाईल. आता खालच्या बाजूला जे व्हिडिओ दिसत आहेत चार्ट, कोट, ट्रेड, पहिला कोट्समध्ये यायचं आहे. आता कोट्समध्ये मी 3 कोट्स ॲड केले आहेत बघा. कुठले युरो USD, XAU USD आणि XAG USD. USD सोडा, तो अमेरिकेचा आहे. XAU म्हणजे गोल्ड आहे, XAG म्हणजे सिल्वर आहे. वरचं गोल्ड आहे, खालचं सिल्वर आहे. गोल्ड सिल्वर कसं ओळखाल, 4734 गोल्ड जे महागडा आहे. सिल्वर $76 फक्त. कमी आकड्यातला येते सिल्वर, मोठ्या आकड्यातला येते गोल्ड. तर आता इकडं मी लिस्टमध्ये याला ॲड करून किंवा वर पेन्सिलला क्लिक केलं का लिस्टमध्ये ॲड होऊन जाते. काय अवघड आहे ॲड करणं. आता याच्यावरती सिंगल क्लिक केलं का या ठिकाणी तुमचा चार्ट आलेला बघा. तर तुम्ही इथून डायरेक्ट कोटमधून पण याला बाय करू शकता किंवा चार्टवरून पण बाय करू शकता. आता मी चार्टवरती येतो बघा, हा चार्ट माझा आलेला आहे. आता या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर वरच्या बाजूला तुम्हाला एकदम टॉपला 2 छोटे छोटे मेनू दिसतात बघा. चार्टच्या वरती मध्यभागी सेंटरला एक घड्याळासारखं चिन्ह आहे आणि एक चौकोनी बॉक्स दिसतोय छोटासा. त्या चौकोनी बॉक्सवरती आपण क्लिक करूया. तर बघा इकडे सेल आणि बाय असं ऑप्शन आलेला आहे
आणि इथं तुमची लॉट साईज आलेली आहे मध्ये की 0.03. तर आपण बिगिनर आहे ना, नवीन आहे ना, तर काय करायचं की सगळ्यात कमी लॉट साईज आहे ना ती आपण या ठिकाणी यूज करूयात. तर एक खोडतो मी आणि तर टाकतोय 0.01. सगळ्यात कमी लॉट साईज $10 हा ट्रेड होऊन जातो, $10 फक्त. आता मला वाटतं की खाली चाललंय तर मी डायरेक्ट सेलच्या बटनावरती दाबतो तेव्हा या ठिकाणी. तर सेलची ऑर्डर माझी या ठिकाणी प्लेस झालेली आहे, डबल ऑर्डर माझ्याकडे प्लेस झालेली आहे बघा. खालच्या बाजूला तुम्हाला दिसते सेलची ऑर्डर माझी चालू झालेली आहे. आता हे मोबाईलवरती खूप चांगल्या पद्धतीने दिसते, ह्याच्यावरती एवढं चांगलं दिसत नाही. तर आता मी येतो या ठिकाणी ट्रेड नावाच्या मेनूमध्ये. ट्रेड नावाच्या मेनूवरती खाली आल्यानंतर माझं इथं ट्रेड बघा सध्या चालू दिसतोय की किती फास्टमध्ये बघा. माझे $6-7 $8चा प्रॉफिट या ठिकाणी सुरू झालेला आहे. म्हणजे 800-900 बोलत बोलतच आपले या ठिकाणी झालेले आहेत बघा चालू. आणि तुम्ही फक्त त्याचं स्पीड बघा की किती फास्टमध्ये हे पैसे ह्याच्यामध्ये तुम्हाला बनतात. फक्त तुमचा ट्रेड या ठिकाणी ॲनालिसिस करून प्रॉपर जाणं गरजेचं आहे. ट्रेड प्रॉपर गेला की तुमचा प्रॉफिट पण प्रॉपर होतोय. स्ट्रॅटेजी जे आहेत ना ते सिंपल स्ट्रॅटेजी याच्यामध्ये काम करतात. फ्लो विथ द फ्लो जरी काम केलं तरी याच्यामध्ये होऊन जाते. आता ह्याला बघा मी इथं जातो आणि मला एक्झिट करायचं तरी तुम्ही याला एक्झिट पण करू शकतो. ठीक आहे. तर तुम्ही पण इथून याच्यामध्ये ट्रेड करायला ट्राय करू शकता. एकदम सोपी पद्धत आहे याच्यामध्ये ट्रेड करणं. ठीक आहे. आता हे टॅबवरती थोडंसं माझ्याकडे बघा वेगळं दिसतंय हे, पण मोबाईलवरती खूप चांगल्या पद्धतीने येतंय. तर आता आपण करतो आणि क्लोज पोझिशन करतो. मग आपली या ठिकाणी टोटल पोझिशनच मी क्लोज करून टाकतो. तर मस्त आपला ट्रेड या ठिकाणी गेला. पहिला पण एक्झिट केला, आता दुसरा पण ट्रेड या ठिकाणी मी एक्झिट मारतोय बघा. क्लोज केलं आणि क्लोज, दोन्ही पण ट्रेड आपण एक्झिट केलेले आहेत. आणि इथं आपण हिस्ट्रीमध्ये येऊन बघा. आता राईट नाव आपण या ठिकाणी ट्रेड मस्तपैकी बसलेला आहे. तर एकामध्ये म्हणजे पूर्वीचाही दिसतो हिस्ट्रीमध्ये या ठिकाणी, पण आज केलेल्या ट्रेडमध्ये एकामध्ये 7.48 आणि दुसऱ्यामध्ये 9.25 असे 2 ट्रेडमध्ये आपले 2 ट्रेड केलेले आहेत आणि दोन्हीमध्ये पण मस्त प्रॉफिट झालेलं आहे. सो एवढं हे सिम्पल आहे मेटाफाय यूज करणं. हे टॅबवरती जरा किचकट आहे, मोबाईलवरती अतिशय सोपं आहे. आता ह्याला अकाउंट कसं कनेक्ट करायचं तुम्हाला कळलं असेल. तुमचं मेन ब्रोकरचं अकाउंट पण याला तुम्हाला कनेक्ट करता येतं. ते कुठं दिसेल तुम्हाला, तर इथं तुम्हाला यायचं आहे कोड्सवरती बघा. ठीक आहे. किंवा इथं अकाउंट सेक्शनला यायचं. अकाउंटला आल्यानंतर वरती प्लसला क्लिक केलं का तुम्हाला तुमचे सगळे अकाउंट आहेत बघा. माझे एक्सेलचे 2 अकाउंट लिंक आहेत. एक या ठिकाणी मेटा स्टार ट्रेडरचं अकाउंट आहे आणि वरचं एक डेमो अकाउंट आहे. पण ह्याच्यापेक्षा पण चांगलं कुठं दिसेल, मोबाईलवरती. मोबाईलवरूनच तुम्हाला बाय सेलचे ट्रेड तुम्हाला प्लॅन करायचे आहेत मेटा ट्रेडर 5चे. चार्ट बघायला कुठं जाईल, चार्ट बघायला जावं आपल्या ट्रेडिंग व्ह्यू ॲपवरती. आता मी ट्रेडिंग व्ह्यूवरती एक ॲनालिसिस तुम्हाला करून दाखवतो सिल्वरमध्ये, आणि त्याच्यानंतर सिल्वरमध्ये तुम्हाला मी ट्रेड करून दाखवतो मोबाईलच्या स्क्रीनवरून. तर सुरुवातीला आपण या ठिकाणी जाऊयात ट्रेडिंग व्ह्यूच्या या ॲपवरती. सो ट्रेडिंग व्ह्यूवरूनच तुम्हाला चार्ट या ठिकाणी बघायचे आहेत. ॲनालिसिस करायला सगळ्यात सोपी पद्धत आहे. ॲस्ट्रोच्या स्ट्रॅटेजी आपल्या बनत आहेत आणि एकदा बनलं का मग जबरदस्त तुम्हाला त्याचा रिझल्ट बघायला मिळू शकतो. खूप चांगला रिझल्ट मिळेल. आता या ठिकाणी मी पहिला घेतोय तुमच्याकडे सिल्वर तुम्हाला दाखवण्यासाठी. बघा सिल्वर घेतलेला आहे. तर एक मेजर फॉल सिल्वरमध्ये या ठिकाणी आलेला आहे बघा. प्रॉपर एक ब्रेकडाऊन सिल्वरमध्ये झालेला बघायला मिळतोय. आता या ब्रेकडाऊनमुळे काय होणार की याच्यामध्ये चांगला फॉल येऊ शकतो. मग आपण याच्यामध्ये सपोर्ट कुठं आहेत बघूयात आणि त्या सपोर्टला थांबणार का नाही ते पण बघूयात. ठीक आहे. तर या ठिकाणी बघू शकता की एकदम हेड अँड शोल्डरचा ब्रेकडाऊन झालेला आहे आणि आता सपोर्टच्या आसपासच हा उभा आहे बघा या ठिकाणी. तर एक सपोर्ट आपण या ठिकाणी ड्रॉ करूयात सिल्वरच्या चार्टवरती. खूप सोपी पद्धत आहे बघा. तर या ठिकाणी 2 वरून सपोर्ट घेतला होता, तर आता बरोबर सपोर्ट एरियामध्ये आलेला आहे. तर काय करूयात की आपण थोडासा बाय साईडचा ट्रेड या ठिकाणी प्लॅन करायचा प्रयत्न करूयात. मेजर सेलिंग आलेला आहे या ठिकाणी, पण आपण बाय साईडचा ट्रेड प्लॅन करूयात. तर मी 5 मिनिटावरती सिल्वरचा चार्ट या ठिकाणी घेतलेला आहे. इम्पॉर्टंट सपोर्टपासून बाउन्स मारतोय असं दिसतंय. तर आपण एक बाय साईडचा ट्रेड या ठिकाणी प्लॅन करूयात सिल्वरमध्ये. आता हा ट्रेड करण्यासाठी मी काय करतोय बघा, क्विकली येतोय आपल्या मोबाईलच्या चार्टवरती आणि मोबाईलच्या चार्टवरून दाखवतो. सो 1 मिनिट फक्त. बरेचसे जण वेटिंगला होते मीटिंगमध्ये. तसा मला विनंती आहे की तुम्ही मीटिंगला जरी येणार असाल तर जरा थोडंसं टाईमवरती जर आलात तर तुम्हाला त्याचा बेनिफिट होईल. 1 मिनिट. ओके, जस्ट 1 मिनिट. तर मी मोबाईलचं स्क्रीन शेअर करतोय. बघा आवाज सर्वांना क्लिअर आहे का बघा. माझा आवाज क्लिअर आहे ना सर्वांना? क्लिअर असेल आवाज माझा, एकदम प्रॉपर आवाज आहे का बघा सर्वांना?
करेक्ट आहे. ठीक आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला जायचं आहे मेटा 5मध्ये. आता मी येतो मेटा ट्रेडर 5वरती सुरुवातीला. बघा इथं मेटा ट्रेडर 5ला मी आलेलो आहे. आता मेटा ट्रेडर 5 हे आपलं सुरू केलेलं आहे मी कशात, मोबाईलमध्ये. खाली 5 मेनू आहेत बघा. पहिला आहे कोट्स, दुसरा आहे चार्ट, तिसरा आहे ट्रेड, हिस्ट्री आणि मॅसेज. इथं मॅसेजमध्ये काही न्यूज असेल तर मॅसेज येते आपल्याला. आता मी येतो कोटमध्ये पहिला. तर मला सिल्वरमध्ये मी ॲनालिसिस माझं झालेलं आहे. इको येतोय. ओके ओके, जस्ट वन मिनिट. इको लेवल लगेच मी क्लिअर करतो इको. ओके, आता बघा क्लिअर आहे सर्वांना, इको येणार नाही आता. ओके, तर मी येतोय चार्टवरती. बघा चार्टवरती आलेलो आहे आणि चार्ट आपण घेतलेला आहे सिल्वरचा XAG $77. मला वाटते की हे वाढणार आहे. तर सगळ्यात कमीवाला लॉट आपण ट्राय करू 0.01. तर हे जाऊयात इथं खोडूयात 0.01 कमी पैशातला आणि याला बाय करूयात आपण. बघा इथं बाय ट्रेड आपण प्लेस केलेला आहे. आता हे बाय साईडला आपलं चाललेलं आहे बघा. या ठिकाणी मस्तपैकी ऑर्डर आपली बसलेली आहे. $2 या ठिकाणी आपला लॉस सध्या चालू आहे. पण हा थोड्याच वेळामध्ये आता प्रॉफिटमध्ये येईल बघा. लगेच प्रॉफिटमध्ये यायला हा सुरुवात करेल आता, कारण आपला प्रॉपर प्लॅनिंग ट्रेड आहे बघा. झाले 35 पैसे सेंटमध्ये आपला प्रॉफिट चालू झालेला आहे. हे बघा $1, $1.5, $2, $2.5, $3, $3.5. तुम्ही स्पीड आणि ॲक्युरेसी बघा. आपण सहज एक नॉर्मल ॲनालिसिस केलं तर की एवढं करायचं आहे. आणि आता हे बघा $4 म्हणजे झाले ₹400. घ्या ₹500 घ्या, निघा बाहेर. 700-800 बघा. हे दिसतंय स्पीड किती फास्ट आहे बघा. आता ॲक्च्युली इथे एक्झिट आपण करायला पाहिजे याच्यामध्ये. पण याला स्टॉप लॉस कसा घ्यायचा तुम्हाला मी शिकवतो. ₹500 तर मी बाहेरच पडेल रिअलमध्ये केला असता तर. हा आता याच्यातून आपल्याला बाहेर कसं म्हणजे स्टॉप लॉस कसा घ्यायचा ते तुम्हाला शिकवतो स्क्रीनवरती. तर जे मध्ये तुमचा आपला प्रॉफिट चालू दिसते बघा $5, $4 USDमध्ये, त्याच्यावरतीच क्लिक करायचं एक्झॅक्टली. आणि इथं तुम्हाला इथे SL नावाचं ऑप्शन म्हणजे स्टॉप लॉस तुम्हाला लावायचं आहे. तर SLला क्लिक करा. खालच्या बाजूला स्टॉप लॉस ऑटोमॅटिक आलेला बघा. $11 स्टॉप लॉस मला घ्यायचा आहे. तर मी या ठिकाणी $10 ते $12 SL या ठिकाणी जनरल घेतो. तर मी 13, $13, $12 SL या ठिकाणी लावलेला आहे. आणि काय करायचं, SL लावल्यानंतर पुढं एक निळ्या कलरचा बाण दिसतो तुम्हाला छोटा केलेला, त्या बाणावरती क्लिक करायचं आणि एक टोन वाजायला पाहिजे. ही टोन वाजते हे बघा. झालं. तर आपला स्टॉप लॉस बसलेला आहे. म्हणजे आता ब्रेक लावलेला आहे. खाली आलं तरी आपला लॉस लिमिटेड होणार आहे. तर तुम्हाला जर पाहिजे की टार्गेट पण एकदाच आपण लावून टाकूयाचं म्हणजे डोक्याला ताप नको, तर इथं मी निळ्या बाणावरती क्लिक केलं. लावायचं असेल लावा टार्गेट, ना तर नका लावू. ठीक आहे. TPला क्लिक केलं. टार्गेट माझं आलेलं आहे बघा. तर मी काय करतो, $14 टार्गेट घेतो आणि ह्या बाणावरती क्लिक करतो. ठीक आहे. तर आता हे दोन्ही पण आपल्या या ठिकाणी बसलेलं आहे. एकदम प्रॉपर सेट झालेलं आहे बघा. टार्गेट स्टॉप लॉस दोन्ही पण व्यवस्थितरित्या सेट झालेलं आहे. आता दोन्हीपैकी काहीतरी होऊन जाईल. आपलं टार्गेट तर होईल किंवा स्टॉप लॉस तर होईल थोड्या वेळामध्ये. पण तुम्हाला वाटलं की नाही आता ह्याच्यामध्येच मला हे $5-6 जे दिसत आहेत ते घेऊन पटदिशी बाहेर पडूयात, कशाला टार्गेटचा स्टॉप लॉसचा विचार करायला. $4 मिळालं तर खिशात घालून घेऊयात. तर लगेच तुम्ही याच्यावरती $5 क्लिक करा आणि इथं क्लोज दिले याच्यावरती क्लिक करून टाका आणि ओके करा. हे बघा $7 आसपास आपला प्रॉफिट झालेला आहे. एक नॉर्मल ट्रेड आपण केलेला होता, एकदम नॉर्मल ट्राय करायसाठी. $7 चा ट्रेड आहे आणि इन्व्हेस्टमेंट किती आले असेल, $7. 77.76ला घेतला होता, 77.217ला विकलेला आहे. $7 आपले लगेच या ठिकाणी सुटलेले आहेत. इन्व्हेस्टमेंट पण $8 किंवा $9 आले असेल. डबल पैसे आलं गोष्ट. 80% ते 90% प्रॉफिट एवढंच झालेलं आहे. मग तुम्ही ह्याच्यामध्ये लॉट मोठे करून पण ट्रेड करू शकता. अजून ॲक्युरेट तुमचे ट्रेड होऊन जाईल. तर त्यासाठी काय करायचं बघा, ते कवर होतं आहे पण हे टिकेल का नाही ते सांगता येतं. मग सस्टेनेबल आहे का नाही हे सांगता येणं कठीण आहे. तर आपण हे इथं ते बघा याच्यावरती क्लिक केलं तर M15 लावून बघू शकतो. म्हणजे 15 मिनिटाचा चार्ट बघू शकतो की सपोर्ट घेऊन प्रॉपर वर चाललं आहे का. त्याच्यानंतर 30 मिनिटाचा चार्ट घेऊन बघू शकतो की प्रॉपर सपोर्ट घेऊन वर चाललेलं वाटतंय का आपल्याला. तर वाटतंय थोडं थोडं. त्याच्यानंतर मी H1 करतो म्हणजे हावरली चार्ट करतो. हावरली पण वाटते का, वाटते. मला वाटते की रिकव्हरी आहे. परत 5 मिनिटावर येऊन ट्राय करून बघूया. तर 5 मिनिटावर थोडासा एक माइल्ड प्रेशर या ठिकाणी आलेला आहे. आता या ठिकाणी आपण थोडंसं मोठ्या लॉटमध्ये पण ट्रेड करू शकतो. तर आपण काय करूयात की 0.01 दिसतंय तर इथं मी वाढवून 0.03 करू शकता, जे की रिअलमध्ये आपण एवढंच करणार आहे. तर या ठिकाणी मी परत बघा बाय ऑर्डर प्लेस करतो. ठीक आहे. आता बघा 0.03ची बाय ऑर्डर आपण या ठिकाणी प्लेस केलेली आहे. परत तेच आहे, तुम्ही या ठिकाणी SL लावू शकता. आता लॉट मोठा आहे त्यामुळे प्रॉफिट लॉस पण फास्टमध्ये होणार, आपला मोठा प्रॉफिट लॉस होणार. पण याला पहिला स्टॉप लॉस पाहिजे, त्यामुळे मी याला SL बघा खालच्या बाजूला लगेच या कॅन्डलच्या खाली एक SL लावतो. $65चा SL मी या ठिकाणी बसवलेला आहे. बघा आता किती याच्यामध्ये स्पीड लागेल, जोरामध्ये स्पीड लागते बघा. ही फास्टमध्ये वर जायला चालू करेल आता बघा.
तर इतकं हे सोपी पद्धत आहे बघा ट्रेड करायची, एकदम सोपी पद्धत आहे. आता हे गोल्ड सिल्वर याचं काम करते. आपण गोल्डमध्ये येऊयात. तर गोल्डमध्ये जर मी आलो आणि गोल्डचा चार्ट घेतला, तर गोल्डच्या मग चार्टमध्ये बघा मुवमेंट खूप चांगल्या पद्धतीने दिसते. तर 0.05चा ट्रेड चालू आहे. काल एक स्कॅल्पिंग आपण केलं बघा, तसं तुम्हाला या ठिकाणी स्कॅल्पिंग करून दाखवा तुम्ही बघा. तर डायरेक्ट 0.05 तुम्ही असं 5-6 वेळा पट 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 क्लिक करू शकता. अशी करणारे नमुने खूप जास्त आहेत मार्केटमध्ये, लक्षात राहू द्या. तर लगेच इकडे ट्रेड नावाच्या मेनूमध्ये तुम्हाला यायचं आहे आणि इथं बघा तुमचा पटदिशी प्रॉफिट लॉस या ठिकाणी चालू झालेला तुम्हाला बघायला मिळतोय. इथं जायचं आणि क्लोज ऑल पोझिशनवरती, सॉरी चुकून पोझिशन माझ्याकडे क्लोज झाली बघा ही. ठीक आहे, तर आपण हे खाली यायला लागले आता. तर आपण परत सेम ट्रेड या ठिकाणी प्लेस करूयात बघा अशा पद्धतीनं आणि ट्रेडमध्ये येऊन थांबूयात. तर इथं यायचं आहे आणि तुम्हाला इथं तयारीतच थांबायचं आहे. प्रॉफिट लॉस काहीतरी तुम्हाला दिसला की तुम्हाला पटदिशी एक्झिट करायसाठी इथं तयारीत असं बघतच तुम्हाला थांबायचं आहे की बाबा क्लोज ऑल पोझिशनवरती बोटच ठेवून थांबायचं तुम्हाला, की वरच्या बाजूला एकदा प्रॉफिट दिसला की तुम्हाला पटदिशी बघा हे $52 सुटले आपले एका दणक्यात. असं करून सुद्धा काही लोक प्रॉफिट कमवत आहेत. किती सोपं आहे बघा, मी काल पण तुम्हाला करून दाखवलं. आता हे ट्राय करायचं नाही, ही गेम खेळण्यासारखं याच्यामध्ये मजा आहे. रिअलमध्ये असं कुणीही करू शकत नाही, लक्षात ठेवा. रिअलमध्ये या प्रकारे ट्रेडिंग तुम्हाला करायचं नाही आणि होणार पण नाही, तुमचा लॉस होणार. रिअलमध्ये काय करायचं आहे, तर रिअल करताना 0.01 करायचं आहे बघा. हे असं 0.01 करायचं. मार्केट कुठल्या दिशेला चाललं ते व्यवस्थित बघा आणि त्याच्यानंतर तो ट्रेड प्लॅन तुम्हाला करा. आता रिकव्हरी येते, थोडीशी सस्टेनेबल वाटली तर आपण गोल्डमध्ये 0.01 मागाशी ट्रेड केला होता, त्याच पद्धतीनं आपण परत एकदा ट्रेड या ठिकाणी ट्राय करूयात. पण बघूयात की करंट कॅन्डल कुठल्या बाजूला जाते आपल्याला, त्यानुसार आपण या ठिकाणी डिसाईड करूयात. आता याचा टाईम फ्रेम चेंज करूयात म्हणजे क्लिअर कळेल. 15 मिनिटावरती पण प्रेशर येताना दिसतोय, 30 मिनिटावरती पण ठीक आहे डाऊन साईडवर दिसते. हावरली अजून पॉझिटिव्ह आहे, पण 5 मिनिट मात्र निगेटिव्ह होताना दिसतंय आणि 15 मिनिट पण निगेटिव्ह होताना मला दिसायला लागले. म्हणजे ओव्हरऑल प्रेशर मला वाटते की सेल साईडचा म्हणजे डाऊन साईडचा प्रेशर या ठिकाणी याच्यामध्ये क्रिएट होताना दिसतोय. पण एक 5 मिनिटाला आपण टाईम देऊयात. जर प्रिव्हियस कॅन्डलचा हाय याला आता ब्रेक केला तर आपण सेल साईडचा ट्रेड बाय साईडचा ट्रेड प्लॅन करू. आणि करंट कॅन्डल जर रेड साईडला मुवमेंट करताना दिसले तर ते खालचं लिक्विडिटी स्वीप आहे ते फेल झालं असं म्हणू शकतो आणि आपण खालचा ट्रेड पकडू शकतो. तर स्ट्रॅटेजीज आपल्याकडे खूप चांगले आहेत. आता मी तुम्हाला नॉर्मल तुक्का लावून दाखवतो, फक्त अंदाजानं बाय करतोय, जिकडे जाईल तिकडे बाय करतोय. तर बघा बेसिक ट्रेड आपण टाकलेला आहे जो की आपण रिअलमध्ये करतोय 0.01. आता 0.01नच आपण खरा गेम खेळणार, लक्षात राहू द्या. तोच करा. मी जे स्कॅल्पिंग दाखवलं ते बघायला भारी वाटते पण रिअलमध्ये नाही आहे बरोबर ते. आता या ठिकाणी बघा डाऊन साईडला याचं चिन्ह आहे, तर याच्यावरती क्लिक करायचं. भीती वाटते आपल्याला तर एस एल घ्यायचा पडदेशी बघा, $10 एक एस एल घ्यायचा आपल्याला, $10 ते $11 बास. आता याच्यावर लॉस आपल्याला होऊ द्यायचं नाही. सॉरी, एस एल घेतो मी $10 ते $12. सगळा रिस्क मॅनेजमेंटचा गेम आहे बघा हा. लोक याच्यामध्ये पण लॉस करतात रिस्क मॅनेजमेंट असल्यामुळं. $11 एस एल लावला आहे आणि याला मी मॉडिफाय करून स्टॉपला सेट केला बस. आता माझा कन्फर्म ट्रेड आहे की मला माहिती आहे $11 वर तर लॉस माझा होणार पण नाही आहे काय जरी झालं तरी. आता जसं बाहेर पडताना कुठं थांबायचं कळलं पाहिजे, तसं वर जाताना पण कुठं बाहेर पडायचं कळालं पाहिजे. त्याच्यावरती हे सगळे ट्रेड सगळे आपले डिपेंड असतात. तर या पद्धतीनं तुम्हाला हे ट्रेडिंग करत असतं. एकदा तुमचा ह्या ॲपवरती हात बसला की झालं, तुम्हाला ट्रेडिंग जमलं. चार्ट बघायला मात्र ट्रेडिंग व्ह्यूला जायचं. ट्रेडिंग व्ह्यूवरती चार्टचं व्यवस्थित ॲनालिसिस करून तुम्हाला उतरायचं आहे. तुम्हाला मी दिवसाचे 1 ते 2 ट्रेड प्रॉपर आणि एकदम परफेक्ट मारायला शिकवतो. एकदम परफेक्ट 1 ते 2 ट्रेड तुमचे एकदम ॲक्युरेट ट्रेड जाणार आहेत. तर ते ट्रेड सगळे असतील ॲस्ट्रॉलॉजीच्या बेसिसवरती, जे की आपले लवकरच पुढच्या येणाऱ्या दिवसामध्ये सुरू होतील. आता तुम्हाला जर आपला पेड कोर्स करायचा असेल, फॉरेक्स ट्रेडिंग माझ्यासोबत करायचं असेल, ते पण लाईव्हमध्ये रोज रात्री 8 वाजता, जे की तुम्ही आता बघितलं आपण कसं केलं ते, तर ह्याच्यापेक्षा पण चांगलं ट्रेड जाईल. हे आपण अंदाजानं केलं आहे. अंदाजानं करून पण एवढं राईट असेल तर रिअलमध्ये ॲनालिसिस केल्यावर किती राईट जाईल बघा. जर तुम्हाला करायचं असेल तर पेड बॅच जी आपली आहे ती सध्या सुरू झालेली आहे. $9,999 त्याला फी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला फॉरेक्स ट्रेडिंग A to Z या ठिकाणी ऑनलाईन क्लासमध्ये शिकवलं जाईल विथ लाईव्ह ट्रेड विथ मी. म्हणजे रोज माझ्यासोबत तुम्ही लाईव्ह ट्रेड या ठिकाणी करू शकता. आय होप की तुम्हाला एक कळलेलं असेल. ट्रेड बघा हा लगेच आपला विदिन 5 मिनिट आता प्रॉफिटमध्ये याला चालू होऊन जाईल बघा. किती परफेक्टली ट्रेड आहे आणि किती कमी लॉट साईजनं आपण ट्रेड करून पण राईट या ठिकाणी गेलो बघा. फक्त पॉईंटमध्ये फक्त आपला थोडासा लॉस या ठिकाणी दिसतोय आणि आलो आपण प्रॉफिटमध्ये बघा. सुरू प्रॉफिट आपला किती ट्रेड बघा. अंदाजानं ट्रेड फक्त आपण केले तरी किती परफेक्ट जात आहेत. हे जर ट्रेड थोडंसं ॲनालिसिस करून केले तर ह्याच्यापेक्षा पण राईट जातील. आणि ह्याच्यामध्ये जर आपण ॲस्ट्रॉलॉजीचा यूज केला तर विचार करू नका, विचार करण्याच्या पलीकडं हे सगळं राईट आपलं जाऊ शकतं. तर हेच ट्रेड आपल्याला असे पुढच्या येणाऱ्या काळामध्ये एन्जॉय करायचे आहेत. याच्यासाठी तुम्हाला आपला प्रीमियम मेंबरशिप तुम्हाला घ्यायला लागेल आणि ह्या गोष्टी तुम्हाला माझ्याकडून शिकायला लागतील. आता बरेचसे जण वेटिंगला
आहे क्लासमध्ये, पण एकदा एंट्री क्लास सुरू झाला का परत आतमध्ये घेणं शक्य होत नाही. ठीक आहे, तर आता आजच्या क्लासला आपण इकडंच वाईंड अप करून घेऊयात, संपूयात क्लासला. तुम्ही जॉईन केल्याबद्दल तुमचं सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. उद्या परत आपण या ठिकाणी रात्रीचा क्लास घेणार आहोत. सर्वांना आज रात्रीसाठी गुड नाईट आणि उद्यासाठी सर्वांना हॅपी ट्रेडिंग.